राजेसाहेब कदम जे अहमदपूरहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणी आमंत्रण देतोय, आमंत्रित करतोय। संदर्भाच्या शोधात सर्व साक्षी सर्व काही ही त्यांची कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूरचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत। ईटीवर साहित्य दरबार या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षासाठी त्यांची अभ्यासक्रमामध्ये कविता आहे। उद्गार या वाङ्मय पत्रिकेचे ते सहसंपादक आहेत आणि विशेष असा परिचय त्यांचा असा आहे की त्यांनी 71 कवींच्या कवी संमेलनाचं रात्रीच सूत्रसंचलन केलेलं आहे। तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कविता सादर करावी। दोस्ता ही कविता सादर केली तर आम्हाला जास्त आनंद होईल। माझा वर्गमित्र जो प्राध्यापक आहे त्याच्या संदर्भातली कविता आहे दोस्ता। असं काय केलं होतं त्या दोस्तानं म्हणून त्याच्यावर कविता लिहावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर दोस्ताच्या संदर्भातली कविता आहे की दोस्ता कालच तुझ्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका मिळाली। गंभीर कविता आहे, अशी कविता नाही। दोस्ता कालच तुझ्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका मिळाली आणि आठवणींची एक पानं उलगडायला लागली। दोस्ता कालच तुझ्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका मिळाली, आठवणीची एक पानं उलगडायला लागली। आपण पहिलीपासून पदवीपर्यंतचे वर्गमित्र दोस्ता, आपण पहिलीपासून पदवीपर्यंतचे वर्गमित्र अजूनही आठवतंय बघ जसंच्या तसं चित्र। दोस्ता पदवीपर्यंत कधीच तुझं मेरिट चुकलं नाही, तुझ्या स्पर्धेत शेवटपर्यंत कोणी टिकलं नाही। दोस्ता पदवीपर्यंत कधीच तुझं मेरिट हुकलं नाही, तुझ्या स्पर्धेत शेवटपर्यंत कोणीच टिकलं नाही। दोस्ता अभ्यासाबरोबरच वक्तृत्व खेळातही तुझा हातखंड असायचा, तुझ्यासारखा विद्यार्थी असण्याचा शिक्षकांना किती अभिमान वाटायचा। दोस्ता अभ्यासाबरोबरच वक्तृत्व खेळातही तुझा हातखंड असायचा, तुझ्यासारखा विद्यार्थी असण्याचा शिक्षकांना कोण अभिमान वाटायचा। तुझ्या हुंडाविरोधी भाषणांवर तर भले भले भाळायचे। दोस्ता तुझ्या हुंडाविरोधी भाषणांवर तर भले भले भाळायचे। काही नंतर भाषण सुरू असताना चक्क आसवं ढाळायचे। दोस्ता शिक्षण संपलं, दोघांनी वेगवेगळे मार्ग शोधले। तू झपाटल्याकडे धावतच होतास, मी स्वतःला संसारात झोकले। अपेक्षेप्रमाणे तू नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक झालास। दोस्ता अपेक्षेप्रमाणे तू नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक झालास। सवयीप्रमाणे लवकरच नावारूपाला आलास। हुंडा विरोधी भाषणांसाठी तुला शेकड्यानं निमंत्रण यायला लागली, वर्तमानपत्राची पाने तुझ्याच बातम्यांनी भरून जायला लागली। हुंडा विरोधी भाषणांसाठी तुला शेकड्यानं निमंत्रण यायला लागली, वर्तमानपत्राची पाने तुझ्याच बातम्यांनी भरून जायला लागली। तू माझा वर्गमित्र असल्याचा मला कोण अभिमान वाटायचा, गावकऱ्यांना बातम्या दाखवताना कधी कधी माझाही कंठ दाटायचा। तू माझा वर्गमित्र असल्याचा मला कोण अभिमान वाटायचा, गावकऱ्यांना बातम्या दाखवताना कधी कधी माझाही कंठ दाटायचा। हुंड्यासाठी बायकोला जाळून मारल्याची बातमी त्या दिवशी वाचली। दोस्ता हुंड्यासाठी बायकोला जाळून मारल्याची बातमी त्या दिवशी वाचली। बातमी तशी रोजचीच, पण तुझं नाव पाहून माझी दात खिळत बसली। हुंड्यासाठी बायकोला जाळून मारल्याची बातमी त्या दिवशी वाचली। दोस्ता बातमी तशी रोजचीच, पण तुझं नाव पाहून माझी दात खिळत बसली। अरे थो तुझी जिंदगी आणि थो तुझं ज्ञान, 1000 पुस्तकं शिकूनही सडके विचार आणि मेंदूत एवढी का। दोस्ता थो तुझी जिंदगी आणि थो तुझं ज्ञान, 1000 पुस्तकं शिकूनही सडके विचार आणि मेंदूत एवढी घाण। पुन्हा वाटलं ती तर गेली, आता तूही जाशील। आयुष्यभर जेलमध्ये सडक पडशील, पण कसं काय एकाच महिन्यात तू चक्क निर्दोष सुटलास। पण कसं काय एकाच महिन्यात तू चक्क निर्दोष सुटलास। पुढच्या महिन्यात नवी पोरगी गाठलास। चूक तुमची नाही दोस्ता, चूक तुमची नाही। अक्कल नसते पोरीच्या बापायला, सारं ठाऊक असून देखील गायानं बांधतात खाटकाकडे कापायला। दोस्ता चूक तुमची नाही, चूक तुमची नाही। अक्कल नसते पोरींच्या बापाला, सारं ठाऊक असून देखील काय आणून सोडतात खाटकाकडे कापायला। जाऊ दे दोस्ता, आजच्या मंगल प्रसंगी मी आपल्या त्या मैत्रीला जागणार आहे। जाऊ दे दोस्ता, आजच्या मंगल प्रसंगी मी आपल्या त्या मैत्रीला जागणार आहे, जी गेली तिच्या आत्म्याला शांती आणि येणारीसाठी दीर्घायुष्य मागणार आहे। दोस्ता तुला शेवटची विनंती, दोस्ता तुला शेवटची विनंती, यापुढे हुंडा विरोधी भाषण देऊ नकोस आणि किमान घरात रॉकेलचा डब्बा तरी ठेवू नकोस। किमान घरात रॉकेलचा डब्बा तरी ठेवू नकोस।